नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. यंदाच्या होळीला तब्बल 18 वर्षानंतर एक असा भयानक आणि दुर्मिळ योगायोग येतोय, जो पाहून शास्त्रज्ञही थक्क आहेत आणि ज्योतिषी सावध करताय. या एकाच वेळी पौर्णिमा, होळी, भद्रा आणि चंद्रग्रहण आहे. मग नक्की काय होणार आहे? चला जाणून घेऊया. 2 मार्चला पौर्णिमा सुरू होते. खरी, पण सोबतीला आहे भद्रा. शास्त्रानुसार भद्रा काळात होलिका दहन करणं अशुभ मानलं जातं. मग होलिका दहन नक्की करायचं कधी? 2 मार्चच्या मध्यरात्री की 3 मार्चला? 3 मार्चला जेव्हा आपण रंग खेळायला बाहेर पडू, तेव्हा दुपारी 3:20 पासून आकाशात चंद्रग्रहण सुरू होणार आहे. आपल्याला या दिवशी दिसणार आहे ब्लड मून, म्हणजे रक्तासारखा लाल चंद्र. पण ग्रहणात रंग खेळणं शुभ की अशुभ हेही बघूया. तर 3 मार्चच्या सकाळी 6 वाजल्यापासून सूतक काळ सुरू होतोय. म्हणजे ना पूजा, ना जेवण, ना होळीचा जल्लोष. मग यंदाची खरी धुळवड कधी साजरी करायची? तर घाबरू नका. पंचांगानुसार 2 मार्चच्या रात्री भद्रा टाळून होलिका दहन करावं. 3 मार्चला ग्रहणामुळे रंग खेळणं टाळून 4 मार्चला बुधवारी खऱ्या उत्साहात धुळवड साजरी करावी. असा सल्ला दिला जातोय आणि हा 18 वर्षानंतरचा खग्रास चंद्रग्रहणाचा दुर्मिळ ब्लड मून अनुभवण्यासाठी तयार राहा. आता सर्वप्रथम 2026 मध्ये होळीची मुख्य तारीख काय आहे हे बघूया. फाल्गुन पौर्णिमा तिथी ही 2 मार्च 2026 च्या संध्याकाळी सुमारे 5:55 सुरू होत आहे आणि 3 मार्च 2026 च्या संध्याकाळी 5:07 पर्यंत असणार आहे. म्हणजे पौर्णिमेचा मुख्य दिवस 3 मार्च मंगळवारी आहे. पण याच दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे आणि त्याचबरोबर भद्रा काळही प्रभावी आहे. आता भद्रा आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी आहेत का? तर एकाच दिवशी नाही, पण जवळजवळ एकाच कालावधीत प्रभाव आहे. भद्रा काळ हा मुख्यतः 2 मार्चच्या रात्रीपासून 3 मार्चच्या पहाटेपर्यंत सक्रिय असतो. काही पंचांगानुसार भद्रा पूजा ही मध्यरात्री 1:25 पासून ते 3:05 पर्यंत आहे आणि भद्रेचं मुख 3:05 पासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत आहे. भद्रा होलिका दहनासाठी अशुभ मानली जाते. चंद्रग्रहण मात्र 3 मार्च 2026 रोजी आहे. दुपारी 3:20 आपल्याला हे पूर्ण ग्रहण सुमारे 4:34 पासून ते 5:33 पर्यंत बघायला मिळेल आणि संध्याकाळी 6:47 पर्यंत हे ग्रहण संपणार आहे. भारतातून संध्याकाळी चंद्र उगवल्यावर दिसेल ब्लड मूनसारखा लाल रंग दिसेल असं सांगितलं जातं. म्हणजे आता 3 मार्चला चंद्रग्रहण आहे आणि याच दिवशी भद्रेचा काही भाग सकाळी असतो. पण होलिका दहनासाठी भद्रा टाळण्यासाठी अनेक पंचांग 2 मार्चला मध्यरात्री 12:50 पासून ते मध्यरात्री 2:02 पर्यंत किंवा प्रदोष काळात 12 मिनिटांचा छोटा मुहूर्त सांगतात. बहुतेक विश्वसनीय पंचांग आणि ज्योतिषी सांगतात की होलिका दहन 2 मार्च 2026 च्या रात्री, पण तेही मध्यरात्री किंवा प्रदोष काळात करावं. भद्रीच्या पूछ भागात किंवा भद्रा टाळून काही ठिकाणी 3 मार्चला संध्याकाळी ग्रहण संपल्यावर 6:22 पासून ते 8:50 पर्यंत केलं जाऊ शकतं. आता रंग खेळणं, धुळवड किंवा रंगपंचमी ही 4 मार्चला बुधवारी सर्वाधिक शुभ मानली जाते. कारण 3 मार्चला ग्रहण आणि सूतक काळ असेल. ग्रहणापूर्वी सुमारे 9 ते 12 तास सूतक काळ सुरू होतो. म्हणजे 3 मार्चला सकाळी 6 ते 9 च्या दरम्यान सूतक सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत चालेल. सूतक काळात पूजा, शुभ कार्य, खाणं-पिणं, होळी खेळणं टाळावं असं सांगितलं जातंय. आता भद्रा आणि ग्रहण हे दोन्ही अशुभ काळ मानले जातात. या काळात काही काम करणं टाळावं. जसे नवीन कपडे घालणं, नवीन व्यवसाय सुरू करणं, मुंडन, गृहप्रवेश, विवाह इत्यादी शुभकार्य टाळावे. ग्रहण काळात आणि सुतकात जेवण करणं टाळावं. मंदिरात जाऊ नये, देवपूजा करू नये, रंग खेळू नये. गर्भवती महिला, लहान मुलं, आजारी व्यक्ती यांनी विशेष काळजी घ्यावी. ग्रहण संपल्यावर स्नान, दान, जप करणं शुभ मानलं जातं. मग यावर्षी होळी कशी साजरी कराल? तर 2 मार्च रोजी भद्रा टाळून शुभ मुहूर्तात होलिका दहन करा. 3 मार्चला चंद्रग्रहण पहा. जर दिसत असेल पण रंग खेळू नका.
ग्रहण संपल्यावर संध्याकाळी पूजा किंवा छोटे उत्सव करा. मुख्य रंगोत्सव धुळवण, रंग खेळणं, गुलाल उधळणं हे 4 मार्च रोजी सर्वाधिक शुभ मानलं गेलंय. तर मंडळी, हे दुर्मिळ संयोजन 18 वर्षांनी येत आहे. चंद्रग्रहणामुळे ब्लड मून दिसेल, जो खूप सुंदर दृश्य असेल. पण धार्मिकदृष्ट्या काळजी घ्यावी. शेवटी श्रद्धा आणि स्थानिक पंचांगांकडूनही आपण खात्री करून घ्यावी. कारण काही ठिकाणी थोडे फरक असू शकतात. आता सूतक काळ पाळणं न पाळणं हे आपल्यावर आहे. प्रत्येकाची भक्ती आणि श्रद्धा वेगवेगळी आहे. आपण आपापल्या श्रद्धेनुसार या गोष्टींचं पालन करू शकता किंवा कॅलेंडरमध्ये दिलेल्या तारखांनुसारच हे सण साजरे करू शकता. शेवटी तो आपापल्या विचाराचा आणि श्रद्धेचा भाग आहे. धन्यवाद.